नमस्कार मित्रांनो, माझा गावाकडच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत आहे. स्वागत यासाठी की जे माळशिरस हिंद केसरी मैदान झालं, काल आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकला होता की जे मैदान झालं त्यामध्ये आपल्या पुणे जिल्ह्यात 4 बैलात पळणारा नखऱ्या आणि शंभू या गाडीने पळून रीतसर 1 नंबर केला. आणि तिथं आयोजकांकडून एक बघण्यात किंवा निकाल देताना काही चूकभूल झाली आणि त्या चूकभुलीमधून निकाल वेगळा दिला गेला किंवा एक काय म्हणतात त्यांना वेगळी माहिती पोचली गेली, चुकीची माहिती त्यांच्यापर्यंत गेली आणि त्यातून हे एक निकाल वेगळ्या पद्धतीचा त्यांच्याकडून दिला गेला. त्याच्यानंतर पुणे जिल्ह्यात किंवा 4 बैलावरती आक्षेप घेण्यात आला तिथं ऑन स्टेजवरती. त्याच्यानंतर हे वातावरण अजूनच त्याला म्हणजे चिघळत गेलं म्हणता येईल. आणि ते वातावरण चिघळल्याच्यानंतर निकाल जो काही दिला होता त्यात कोणाचा आक्षेप नव्हता. तो निकाल देण्याचा पंचांचा हक्क किंवा अधिकार त्यांचा होता. त्यांनी निकाल दिला तो आम्हा सर्वांना मान्य होता. पुणे जिल्हा बैलगाडा संघटनेला असेल किंवा आमच्या 4 बैला संघटनेला, 4 बैला जी काय आहे संघटना सगळ्यांना मान्य होता. पण ज्यावेळेस ऑन स्टेजवरती तुम्ही एखाद्या जे आपल्या पूर्ण भारतामध्ये बैलगाड्याचे प्रकार आहेत त्यात 4 बैलाचा प्रकार आणि त्या प्रकाराला एक वेगळं काहीतरी शब्द बोलणं किंवा त्याला ट्रोलिंग करणं ही जी पद्धत होती ती चुकीची होती. आणि त्यातून हा विषय एवढा वाढत गेला की तो निकालापर्यंत गेला आणि त्याला एक कुठंतरी दिशा देण्याचं किंवा निकाल काय सत्य किंवा काय चूक झाली हे दाखवण्याचं काम पूर्ण पुणे जिल्हा असेल, पुणे जिल्ह्यातला 4 बैलातले जेवढे काही गाडा मालक असतील, बैलगाडा शौकीन असतील, सोशल मीडियावरचे असतील किंवा व्हॉट्सअप ग्रुप असतील, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब, फेसबुक सगळ्यांनीच पुढाकार घेतला. आणि हा रोष काय असतो किंवा एखाद्याला जर एखाद्यावरती अन्याय झाल्यानंतर बैलगाडा मालक काय करू शकतो, कारण सत्याचा हा नेहमी विजय होतो. त्याला फक्त थोडासा संघर्ष करावा लागतो आणि तो संघर्ष आपण काल केला. आणि त्यातून ज्यावेळेस जे माळशिरस हिंद केसरी मैदानाचे आयोजक असतील त्यांना निकालामध्ये जी काही चूक झाली किंवा काय त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी समजून सांगितल्याच्यानंतर त्यांना त्या गोष्टी पटल्याच्यानंतर आज 11 तारीख आहे आणि आज त्यांनी निकाल चेंज करून आपला शंभू आणि नखऱ्या म्हणजे सलगर ग्रुप असेल चरोली आणि निलेदादा काळे ह्यांना तो निकाल 1 नंबरचा मानकरी म्हणून, हिंद केसरी मानकरी म्हणून दिला. आणि हा निकाल देण्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे. पण सगळ्यांचं योगदान असतानाही याच्यात जर एकी नसती किंवा प्रत्येकजणाने आपलं मत मांडलं नसतं तर हा विजय किंवा हे जे काय आपल्याला न्याय मिळाला हा मिळाला नसता. ही एकी कायम आपल्या बैलगाड्यामध्ये राहिली पाहिजे. आता दुसरा विषय येतो बाबा ह्याच्यात हा न्याय भेटण्यासाठी किंवा आता आपण सगळ्यांनी स्टेटस ठेवलं बाबा सत्याचा विजय झाला, तर याच्यामागं भरपूर जण कष्ट घेत होते. त्यात अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष आबा असतील, आपले रामभाऊ टाकळकर असतील, बाळासाहेब आरोडे असतील, बोदगे साहेब असतील. बोदगे साहेबांनी तर रात्री जवळजवळ 1-1.5 वाजेपर्यंत त्या आयोजकांबरोबर चर्चा करून त्यातून काय नेमकं त्यांची चूक काय झाली काय नाही त्यातून हा निकाल आज आपल्यापर्यंत आला आहे आणि आपल्या पुणे जिल्ह्याला हिंद केसरीचा मान मिळाला. तर पहिल्यांदा तर सगळ्या अखिल भारतीय जे कमिटीवरती आहेत बैलगाडा संघटनेचे ज्यांनी या गोष्टीसाठी मदत केली, निकाल वगैरे सगळं काही व्यवस्थित देण्यामध्ये मदत केली, त्या सगळ्यांचे आभार. सोशल मीडिया असेल किंवा बैलगाडा शौकीन असतील, बैलगाडा मालक असतील, सगळ्यांनी सपोर्ट केला, सगळ्यांनी एकी दाखवली. आणि आज 4 बैलगाडा शर्यत जसं चालू करण्यासाठी जो झेंडा रोवला किंवा जी सुरुवात झाली पुणे जिल्ह्यापासून ती जी एकी होती ती ही दाखवली. आणि मी ह्याला शक्ती नाही म्हणणार किंवा काय म्हणतात आपला ताकद नाही म्हणणार, मी याला एक आम्ही याच्यातून काय आमचं जे हक्काचं आहे ते आम्ही सोडणार नाही हे तुम्ही दाखवून दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि माळशिरस हिंद केसरी बैलगाडा संघटनेचे जे शर्यत जे आयोजक होते त्या सगळ्यांचं निकाल आम्हाला दिला, आमच्या बाजूने समजून घेतलं सगळ्या गोष्टी, तुम्ही सगळ्या काही गोष्टी पारदर्शक पाहिल्या, त्यानंतर निकाल आपल्या बाजूने दिला, त्याबद्दल तुमचे ऋणी. आणि जे काल काही व्हिडिओ टाकला होता त्यात जर काही तुम्हाला चुकीचं बोललं असेल तर त्याबद्दल क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. आणि
असंच सगळ्यांनी एकत्र एकी दाखवा आणि इथून पुढं बैलगाडा शर्यत असंच शेवटपर्यंत चालू राहू द्या. हीच सदिच्छा शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद.